हॅलो फ्रेंड, मी तेजल साबळे. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे आमची चिव तयार झाली, ड्रेस वगैरे घालून बसली आणि मी गुढीसुद्धा सकाळी सकाळी उभी केली होती. त्यानंतर आमच्या चिवला मी आवरून बसवले. चिवला मी साखरेच्या गाठीची माळ असती ती तिला गळ्यात घातली आणि ती खात होती. तर तिच्याकडे बघून मलासुद्धा माझ्या लहानपणीची आठवण आली. आम्ही पण लहानपणी हे साखरेच्या माळा गळ्यात घालून असंच गुढीपाडव्याचा सण एन्जॉय करायचो. तसेच आमची चिऊ पण आता हे एन्जॉय करत आहे. इथे आता दाराला मी तोरण वगैरे लावले आणि गुढीपाडव्याची तयारी वगैरे झाली होती माझी सगळी. इथे रांगोळी वगैरे घालून घेतली होती आणि आता मी इथे गुढीसुद्धा उभारली होती. आमच्या रियाला उडणारी म्हातारी सापडली, तर तेच मला ती दाखवत आली. बघ म्हणली, हे उडणारी म्हातारी आहे. ड्रॉइंग करत होती तेवढ्यात तिलाही दिसली आणि ती मला घेऊन आली दाखवायला. मी पण तिला म्हटले, दे, मी सुद्धा उडवते. ते लगेचच माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. अर्धा स्वयंपाक माझा झाला होता. मी तांदळाची खीर वगैरे बनवली होती. नंतर बटाट्याची भाजी केली, आमटीला फोडणी दिली. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे आमटी बनवून झाली. त्यानंतर मी पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि लगेचच कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल गरम झाल्यानंतर लगेचच पुऱ्या तळून घेतल्या. आजची रेसिपी ही आमच्या रियाच्या पसंतीनेच मी बनवत आहे. तर ती मला म्हटली होती की मम्मा आज पुरी आणि खीर बनव. तर तिच्या आवडीनेच आज मी बनवत आहे खीर आणि पुरी. मस्त टम्म फुगलेत आहे पुऱ्या माझ्या. नंतर आम्ही इथे तयार झालो. मी साडी वगैरे घातली आणि इथे गुढीची पूजा आणि गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी इथे आम्ही आलो. गुढीचा आशीर्वाद घेतला. नंतर मी गुढीला नैवेद्य वगैरे दाखवले. तर आजचा हा पाडव्याचा दिवस होता आणि नवीन वर्षाचा हा दिवस होता. तर आजचा दिवस खूप छान गेला आम्हाला आणि मस्त आम्ही एन्जॉय पण केला. त्यानंतर इथे आमच्या रियाला बोलवलं थोडा आशीर्वाद घेण्यासाठी गुढीचा. नंतर मी इथे आता आम्ही देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी चाललो होतो. देवीच्या मंदिरात आल्यानंतर देवीला नमस्कार करून देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर मी इथे तुळशीची पूजा करण्यासाठी आले. तुळशीला नैवेद्य दाखवण्यासाठी तुळशीला पाणी वगैरे घालून तुळशीला नैवेद्य दाखवला. इथं वर आले बघते तर काय आमच्या चिवचा मस्त पाडव्याचं गाणं लागलं होतं. त्याच्यावर तिचा खूप छान डान्स चालू होता. तर तेच मी बघत बसले तिचा डान्स. चिवचा डान्स पाहून झाल्यानंतर इथे मी ताट घेतले. मिस्टरांना जेवण वाढायचं होतं. त्यासाठी मी पुरी, भाजी, आमटी, खीर, भात, लोणचं आणि पापड एवढं सगळं आज पाडव्याचं जेवण मी बनवलं होतं खूप छान. आणि ते मिस्टरांनाच आता देणार होते मी. तर असा होता आमचा आजचा पाडव्याचा दिवस. नंतर आमच्या मॅडमने इथं दुपारी गळ्यात ती माळ तशीच होती. पुन्हा एकदा ती गळ्यात माळ घातली. बर्फाचा गोळावाला आला होता, त्याच्याकडनं घेतली रडून रडून आणि आता तेच सगळं तोंड लाल करून खात बसली होती. इकडे आमच्या रियानी पण तेच केलं होतं. तिनेसुद्धा नको नको म्हटले तरी घेतला बर्फाचा गोळा आणि नंतर मला पण खाऊ घातली थोडा. तर असा होता आजचा आमचा दिवस गुढीपाडव्याचा. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.